पाऊस पडतोय काय? ज्यांना पाणी काढून गेला ना आवाज द्या थोडासा. पाऊस पडतोय म्हणून पत्र्यावर टिम पाणी गळतं ना का आवाज येत नाही ना, टिम येतो ना. हा आता टुनटुन करून गेला ना, टुनटुन उड्या उंदीर टुनटुन उड्या मारून मला म्हणतो उभी कशी राहते. अरे तू तुझ्या पद्धतीने उभा राहा. तू गेला असा उभा राहिला तर दिसता असा जिपऱ्यात एवढा झाला होतो. दुसरा काय करतोस आहे? तुझ्या जिपऱ्यात एवढा झाला बोचा म्हणतो बोचा. याचा बोचा किती घालतो? मी चारी बाजूने बघते. मी जरी इथे उभी असली तरी माझं चारी बाजूकडे लक्ष आहे की नाही. मग कोणी पण सांगेल तुला सुरुवातीपासून घेते बघ कशी. तुम्हाला काय वाटलं बाई पहिल्या बारीत बोलली म्हणजे बाई दुसऱ्या बारीत बोलणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे ना बाई बोलते का सोडते काय. बाई सोडते काय कधी. आणि ह्याला आता सोडणार आहे काय मी. ह्याला काय वाटतं डायलॉग माझी मारली म्हणजे बस बारी झाली. चीन टपाक डमडम म्हणतो. चीन टपाक डमडम. ए लड्डू मुत्या तुला नाव मुद्दून गेलं नावाची ते तुझ्या अवघड जागेला काही सूज आले काय कुठं. आलापी गातोस का तुझी व्यापी गातोस आहे. व्याप झाले तुला. तू आलाप गाऊच नको ना. तू काय मी तर म्हणते तू गाऊच नको. तू नुसता बोल. मला म्हणतो बाईला इथं काय कसले पैसे दिले. बाईला खर्चवायचे पैसे दिले आणि ह्याला केस हलवायचे पैसे दिले काय. बुवा केस हलवा. बुवाला डिमांड येते. बुवा हलवा. बुवा हलवून जमलं. उठ र हलवा. हनुमानच काढते कुठं तो तू विचार कर आता. आणि ते हनुमान नाही गेला ते हनुमान आहे. अरे उठ र हनुमान. हा म्हणतो उठ र हनुमान. याचा हनुमान नाही सुचवला ना तर बघा नाव. तर आता पहिल्यापासून बुवांची आपण चांगलीपणे हजेरी घेऊया. बरंच काय सगळेच बुवा बोलून गेले. बरंच काय बोलून गेले. बोलतात ती नंतर म्हणतात मस्करीचा विषय आहे. मस्करीची पुस्करी करू नको का. बोलतोस वर घाबरतोस कशाला. बोलला की नाही. मस्करी आहे काही. घाबरू नका. काही पुस्करी करू नका. मस्करीचा विषय तुम्ही सिरियसली घेऊ नका. इंग्लिश तुझं सगळं वेस्ट इंडिज तुझं दक्षिण आफ्रिका सगळा काढते का आधी ते निग्रो. काय निग्रो. मी दक्षिण आफ्रिकाचं तू निग्रो. तुझा आज इथं मग कसा निग्रो काढतो. टुनटुन याचा टुनटुनचा टांटून वाजवते बघा. म्हणतो मी कसा डौलदार आहे. बाई कातल आहे त्याच्यावरती गोदड्या सुकत घालतो. बोलला ना. कोणता गोदड्या ह्या मुठलेल्या गोदड्या असतील. कातलावर या मुठलेल्या गोदड्या सुकत घालायला आलेला आहे. हाडाची काळाला झालाय तुमतुना मागणं पूर्ण. मी कसा डौलदार आहे. चालला वेळा तुझा डौलदार जॅकेट घातलाच आहे. तो पोलका वाटतो तुला. तो पोलका वाटतो. एवढं चांगल्या जिरावलेल्या डौलदार तुझा. डौलदार गडी कशाला बोलतात. ह्या भेंडी त्याची छाती बिती एकदम तू कसला डौलदार. गेला तू एखादी रोग झालेली कोंबडी असते ना तसा दिसतो. कधी याला जवळ आम्हाला म्हणतो पप्पी घ्यायला माझ्या तोंडात ये. कशाला मला एवढा रोग नाही आहे तुझी पप्पी घ्यायला. तुझा कुठलेला तोंड विमलचा. सतीला कधीच्या तोंडात विमलच बोलताना पण ती आपले वाढीचे पैसे ऍडव्हान्स मी दिलेला आहे. जो भुक्या टाकणारा विमल खाणारा दादा कधी नाही. तो तुझा तोंड बुवा. तुझ्या त्या तोंडात दिसतं इमल तंबाखू शिकलास ना गड्या. अशी म्युझिक द्यायची. गोष्ट तुझ्या माझ्या प्रेमाची. बुवा म्हणतो हा
झाटे काजू खा है ना. विषय बघा हा. तो काय बोलला, जर तुला माझ्यासारखा डौलदार बनायचं असेल तर तू झाटे काजू खा. बोलला ना नाही, म्हणजे याला किती झाटे काजू खाल्ला नाही याचा विचार करा. बरोबर आहे. तो काय बोलला, माझ्यासारखा डौलदारपणा जर तुला स्वतःमध्ये आणायचं असेल तर तू तेजवर काय खा, झाटे काजू. मैदान किती झाटे काजू खाल्ला नाही ते मला सांगा बरं. म्हणून हा एवढा झिरकारलेला डौलदार झालाय तो. एक काम कर, झाटे काजू काय आहे मला पण माहितीये, मला पण माहिती तो काय ते दुकानाचं नाव आहे ते मलाही माहितीये. मी काही येडी नाही, मी मुंबईला राहत असते तरी चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा सगळीकडचं मला सगळं माहितीये. कळलं काय, हे पिणाऱ्या गांजा आपल्याला पण सगळं माहिती, आपल्याला पण सगळं. ते झाटे काजू आहेत ना बुवा, त्याचे डॅश पण आणि काजू पण दोन्ही तूच खा. तसाच आहे तू, तसाच झालाच आहे झिरकारलेला. बुवानी गळ गायला, बिन तेरे हम कैसे जिए, कैसे जिए. तू एक काम कर, तू भुसात पाणी घेऊन मरूनच जा, तू जगूच नकोस. कैसे जिए. माझ्या पोरीला म्हणतो, तुझ्या पोरगी नाचावी एक पोरगी ते मला लगीन करायला है ना. मला सगळीकडनं वास काढून झालास. आता तुला इथं वास काढायचा होता तर इथं दिसलं तुला आठ नाचताना तर तुझं डोळं फिरलं. अरे त्यांच्यासोबतच रील केलीस ना, माझ्या डोईवरी भरली घातली. आणि आज जगाला सांगतो तो छाती टोकपणे माझी रील गेली 1 मिलियन वर. कोणासोबत केलीस ती, माझ्याच पोरीसोबत केलीस ना. मला फोन करतो भिकाऱ्यासारखा, हॅलो ते मला ना जरा तुमच्याकडे काम होतं. हा बोला बोला बोला, काय काम आहे बोला. घाटकोपरला बारी होती. नाही ते जरा मला तुमच्या ना पोरींसोबत एक रील बनवायची. का भिकारड्या, ते एक रील काय बनवलं ना पोरींना म्हणतो आता तुझ्यातली पोरगी दे. अरे किती नीच आहेस तू, किती खाज आहे रे तुला, काही खाजी किती खाज आहे तुला. माझ्या पोरींना मागतोस, मी त्यांची आईच आहे, तुला एक पण पोरगी देणार नाही. कशी पोरगी माझी कुठे गेली. हा काय बोलतो, मी मुंडाळ्या घेऊन येतो, आम्हाला म्हातारे लोक नाही आवडत. बघितलंस, एकही शब्द कापा आहे. कापाय मध्ये कापी आहे, कापाय नाही झालं. याचं नाव समजतं तर फलच येतो, कापा फलच तो बोलतो ना. तर एकच शब्द कॉफी आहे बुवा, कॉफी. काफी पण नाही. म्हाताऱ्याला म्हाताऱ्याला परत रील बनवायला उभं करू नको. आजच्या असती रील डिलीट करून टाकायचा, 1 मिलियन घालून टाकायच्याच. नाही तर काय मोठा सगळीकडे सांगत असतो. हल्ली मी त्याच्या भाड्या बघते ना, कधीतरी आपल्या येतो रील तेव्हा बघते, माझी एक रील व्हायरल होते, 1 मिलियन गेले. कुठली, माझ्याच पोरींसोबत केली. आणि त्या पोरींवरती डोळा टाकतो. काय तुझं आता करू, मरू दे. नंतर बुवा म्हणतो, बुवाचं हे घेऊया काय, उठर उठर हनुमान, उठर उठर हनुमान मानस. बुवा किती उठर 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 केलास ना तरी तुझा उठणार नाहीये आवाज, तेवढं तू लक्षात ठेव. अरे बाप रे, दादा आले त्या कार्यक्रमाला. खरंच या बाबादादांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. सुंदर उत्कृष्ट नमन आहे त्यांचं आणि मला पर्सनली खूप आवडतं. आणि हा बुवा पण नमनवालच आहे, मावशीचं काम करणार आहे. या ठिकाणी बघा, काही गाडीमध्ये तुमची एक झलक होऊन जाऊ दे, तुम्ही पण नाचावेत असं प्रतीक शेठ सुर्वे सरपंच आहे, त्यांचं म्हणणं आहे. कदाचित मला नाचताना पाहिलं असेल त्यांनी आणि तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. तर नाचूया, नंतर नाचूया आपण. पण आधी ह्याला आपल्या तालावर नाचूया, डायरेक्ट याच्या गवळणीला हात घालूया. लिहिलंय बरंच काही, पण कसं असतं ना, नुसतं बोलत बोलत राहिलं तर पब्लिकला मजा येत नाही. बरोबर का नाही. तर जरा गाण्याच्या कटिंग बिटिंग घेतलं ना का बारीक अशी जो घासून होते. पहिलं कसं गवळणीची कटिंग देऊ, कारण पहिली येते ती गाणं मागून गवळण आणि ती गायली म्हणजे या मावशीला. आता तर या मावशीच्या गवळणीला आपण देऊया कटिंग.
जेव्हा हा सामना माझा ग्रुप म्हणजे संतेज म्युझिकल ग्रुप मुंबईला लावत होतो कार्यक्रम, तेव्हा मी एका शब्दात सांगितलं, सनस जर सुधारत असशील तर तुझ्याशी मी बारे करते. एकाला डिचू दिलेलं आहे मी, हे सगळ्यांना माहिती आहे. पण म्हटलं जर तू व्यवस्थित करत असशील तर मुंबईला येऊन मला म्हणतो नाही मी चावट गवळण लावणार आहे. म्हटलं चावट लावशील तर चपलीला मार खाशील मुंबईत. चांगली गवळण लाव. मग आता तीच तू गवळण लावलीस ती किती तुझी व्हायरल झाली. म्हणजे तू चांगलं राहिलास तर ते पण लोकांनी एक्सेप्ट केलं ना, लोकांना आवडलं ना, तुझ्यासारख्या गटारातून काहीतरी चांगलं पाणी बाहेर पडलं. मग म्हणून ना ती गवळण लावलीस. मग त्याच्यावर आज शेवटी गटार उघडलेला आहे. गटाराचा वास सगळीकडे सुगंध दुर्गंध सुटलेला आहे. मग काय गटाराचा वास म्हणतो बघा, जाता बाजारी राडाडल हो राडाडल हो. आणि काय म्हणतो बघा शब्द बघ, आज किशोर हाती चाव चढल हो. ती चाव एक चाव म्याव. काय याचे शब्द काय दलित. मी माझं पाठी घेते. मी याला उगाच बोले मेला भीक मागायचं 15वी झाले. काय याचे शब्द 5वीच्या पोरावाली पण शब्द नाही त्याचे. आज किशोर ती चाव ती चाव. आज किशोर तिच्या वर चढल हो. म्हणजे तिच्या वर म्हण. तुला वर म्हणायला काय लाज वाटते. मग नको नको ते इथं घडल हो. शेवटी शेवटी पाया पडल हो पाया पडल हो. आज किशोर हा तिच्याव चढल हो. काय तिच्याव बाहेर आहे. कुठं आहे त्याला कुठं ठेवलं आहे. मला तिथं ठेवलं आहे. त्याला कुठं ठेवलं आहे. कुठं त्याला कुठे ठेवला आहे. ओ माय गॉड. हॅलो डार्लिंग. हाऊ आर यू डार्लिंग. कोण आहे मी. दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज. हॅलो डार्लिंग हाऊ आर यू. ही चढाचढी जो हा करतोय ना याची चढाचढी वडावडी आज मी काढते बघा कशी. मग आता काय करतो तो. आता तो जर चढणार असेल तर तो असंच नाही ना चढू शकत एवढूचा काना. कोणाला तरी घेऊन चढणार का नाही. मग तो कोणावर चढतो तर पेंड्यावर चढतो. मग जेव्हा हा पेंड्यावर चढतो तेव्हा पेंड्या त्याचं वळतो. पाय वळायला याचा किती मोठा असेल पाय.
दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज. मी वेस्ट इंडिजची प्लेयर आहे आणि तू कुठला आहेस? USA चा. Oh my God. आज नवल इथं घडलं हो, इथं घडलं हो, मेंढ्या दोस्त हयाचा रडल हो, खाण्यात दही दूध कसा अडल हो. अडूनच वाचतोय, मला दही दूध पाहिजेच, काना तू काय पण कर. खाण्यात दही दूध कसा अडल हो, शेवटी किशोर त्याच्यावर चढल हो, त्याच्यावर चढल हो, मग खालून पेंड्या हात्याचं वडल हो, किशोर त्याच्या चढल हो, त्याच्या चढल हो, आणि पेंड्या हाताला वडल हो. मजा आली का नाही? बुवा आले म्हणून मजा आली. आप आए बहार आई, बस एवढंच बोलणार, पुढे काय अजून नाही. ऐकायला लगेच कान कसे टवकारलेले असतात. ऐकायला एवढी केस वाढवलेली आहे ती. नंतर बुवा म्हणतात मी पितो तो पितो, आधी मध्ये पितो, आता इकडे येत नाहीये बाबू, तुझ्या तोंडाचा वास घेते सगळ्यांसमोर. आजा 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 अरे जल्दी आजा. केसात उभा झाले, माझ्या पण असतील काय सांगू शकत नाही. अरे सणस आजा, तेरे मुख का बास लेना है आज नाही आएगा. आणि येणारच कसं, आम्हाला माहिती हे लावण्याशिवाय इथे येऊ शकत नाही. यांना आता या वयात लावायला एकच गोष्ट उरली, बाकी काही उरलेलं नाही. तुम्ही हे लावूनच येणार, आम्हाला माहितीये. तुम्ही कितीही लोकांसमोर आज मी नाही पिलेलो तरी तुझा तो हडूने पुरा आहे ना, तो सगळ्यात सगळं काही दाखवून देतो. मी इतकं सांगू शकते तू पिया नाहीस का नाही. खोटा बोलायचं नाही, खोटा बोलायचं नाही अजिबात. मग मी माझी पितो, तुझ्या बापाची पित नाही तर माझ्या बापाची कशाला पिय. आणि गणपतीला म्हणतो फोन लावून सांग, गणपती पोचल्यावर फोन लाव. तुझ्या बापाने गणपतीला फोन देऊन ठेवला नाही का, आयफोन काय म्हणजे कटिंग. मग तू माझी कटिंग ऐकल्यावर सगळे भाऊ होती, म्हणजे ह्याची कटिंग काय, गणपती फोन करून सांगा, फोन लावा, पोचल्यावर फोन लावा, म्हणजे ह्याला फोन गणपती लावणार आहे. काय बुवा, काय पण लोकांना बोलायचं म्हणून बोलायचं. म्हणतो मी खूप खाईन, त्यातलं तुला थोडं पाहिजे तर मला कशाला, तू खूप खातोस तर तू एक्सेप्ट केलं. मी खाईन, मी खातो, तू खूप खाणार आहे बुवाड्या, नाही तर काय. भरपूर भरपूर अहो, मला लिहायला काही सांगायला नको, तिथे एकटी मी वही पेन घेऊन लिहिते. आता मलाही बांधायचं आहे. चला शेवटचं गीत याचं काय होतं, कटिंग द्यायची देऊया. चला या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी, शाकी तुराची तेजल किशोरची, आज बारी आहे ना मोठी. असा आवाज आहे याचा आवाज आहे का पागल कुठचा त्याचा असा घालायचे ना तुला, हा खुटी घालायला जागा करून देते. मग मला कसा विषय घेते बघा, ग्रंथ पुराणाशिवाय आपण बोलत नाही. आता जे काय बोललो ते मस्करीचा विषय घेते, बोलले तेच मस्करी केली. पण आता कटिंग देतात मात्र पुराण. कर्णाचा विषय गात आहे बुवा. कर्णाचा जन्म हा कुंतीच्या उदरातून झाला आणि तो कसा झाला त्याच्यावरती कथा हे आहे बघा. ग्रंथ पुराणात सारखंच सारा आहे हा विषय खरा, आहे हा विषय खरा. मग झालाय घोटाळा सारा, मग झालाय घोटाळा सारा. बुवा तुझ्या बापाचं नाव सांग जरा, मग झाला
बोलले का नाही? 3 वर्ष झालेत माझ्या लग्नाला, पोर मी खेळवलं नाही, खेळवलं आहे, त्याच्याशी याला घेणं देणं काहीतरी असेल ना, बरोबर? अरे बुवा, जर मी पाळणा, मला म्हणतो पाळणा कधी हलवणार आहे, जर मी पाळणा हलवला तर तुझा खुळखुळा कोण वाजवेल माहित? मी पाळणा जर हलवला तर तुझा खुळखुळा वाजवणार आहे कोण? सांग तू मला, बाऱ्या कोण करणार मग? थांब जरा करते, घुगऱ्या तुला खायला देणार मी 5वीच्या, तू टेन्शन घेऊ नकोस, आणि नाचाची सिंगल बारी तुझीच ठेवी, माझ्या पोरावरून 2-4 गाणी काढ चांगली, आणि माझ्यावरून पण काढ, तेव्हा लिहून ठेव. त्याच्यामुळे पाळणा बिण्याचे विषय बुवा, पाळणा की गायला आलायस का इथं? काय पण यायचं लागतं, पण आता ह्याला जरा एक शास्त्रीय पद देऊया. केसा हलवतो ना, केसा हलवतो का नाही? जसं काही मोठा शेठ, आणि पहिला येतो, अरे तुरेवाल्याचा साज असतो तो, तुरेवाल्याची टोपी म्हणजे तुरेवाल्याचा साज, टोपी असो फेटा असो, हा खरा तुऱ्याचा साज असतो. तू येतो घालून पाटल्यासारखी टोपी, तिथपर्यंत चांगलं वाटतोस, मग इथे येऊन ती पाटल्याची टोपी काढून केसा कशाला हलवून दाखवतोस तुझी? मग जर तुला तो साज, त्याचा रिस्पेक्ट, त्याचा मान सन्मान नाही ठेवायचा आहे तर घालूच नकोस ना, बरोबर का नाही? तिथनं तिकडे हलवत यायचं, इथं येऊन कशाला टोपी बिचारी काढून टाकायची, याचा अर्थ तू तुझ्या तुऱ्याचा अपमान करतोस, हे तू लक्षात ठेव. आता मी लहान आहे तुझ्यापेक्षा, मला हे तुला सांगायची गरज नाही पडली पाहिजे, बाऱ्या तू माझ्या आधीपासून करतोयस. मग विनायक नटेगाव गोम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, धन्यवाद. त्याच्यामुळं काय केलास अवतार, पार्वती म्हणते शंकराला, काय केलास अवतार, आधी दिसत होताच जरा रंगमला, बुवा तुझं कापून टाकील ते,
शिट्ट्या वाजवणाऱ्यांना माहिती वाटतं, माहितीये का हो? मग एका बाईच्या परी बुवा झाला भिकारी, एका बाईच्या परी बुवा झाला भिकारी, don't take personal, okay? I
होणार आहे माझी. मी पण आता खिडकीतून बुवाला बघणार आहे झोपून. बुवा काय इकडं नाचतोय तो. त्याचं आपल्या सरपंचाचं म्हणणं आहे मी नाचले पाहिजे, बरोबर? तर मारू काय एक चाल? आता तुम्ही म्हणाला तर नाचते हो, हा कातल पण नाचतो. मला काय फरक नाही पडत. वेस्ट इंडिज कातळ काहीही म्हणा, देवाने रचना जशी केली आहे तसं एक्सेप्ट आहे, बरोबर की नाही? पण अजून पण आयटम दिसते. अभी भी आयटम दिसताय आपण. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे का नाही? अजून दिसायला चिकलाम आलंय, लक्षात ठेवा. गाडी तर नाही, पण बुवा नाकी डोळी चांगली आहे गं माझी. रेकी बाई तुझ्यासारखी नाही हॉस्पटलेली. तर चला आता म्हणाल्याप्रमाणे अखेर आपल्या साहेबांची इच्छा आहे ती पूर्ती आपण केलीच पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या या दुसऱ्या बारीची सांगता करणार आहोत आणि नंतर पुन्हा भेटू नवरात्रीमध्ये. या ठिकाणी बऱ्याच बाऱ्या आपल्या लागणार आहेत, नवरात्रीमध्ये लागलेल्या आहेत. लवकरच आपलं नवरात्रीचं शेड्यूल येईल. तर तोपर्यंत सर्वांना गुड बाय, टाटा. आणि या दुवाला आता टाटा घेऊन दुसऱ्या बारी. जरा नाच.